लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, मी अमृता. तर लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर पेनूरचे जिल्हा परिषद भाजपाचे इच्छुक उमेदवार रामदास भाई चौरे यांच्यासोबत आज आपण इथे आहोत. तर तुम्हाला हे विचारेन मी की या भागामध्ये तुम्ही गेल्या 5 वर्षापासून आहात, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? गेल्या 5 वर्षापासून समाजकारण राजकारण करत असताना 2021लाच खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक या ठिकाणी कालावधी संपल्यामुळे होणार होती, परंतु काही कारणास्तव निवडणुका पुढे गेल्या. गेले 5 वर्षात विविध विकास कामे करत असताना ह्या पिनोर आणि पिनोर पंचक्रोशीतील ज्या काही समस्या शेतकऱ्याच्या असतील, या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या असतील, या ठिकाणी 5 वर्ष सातत्यानं आपण कधी निवडणूक समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न कधी आपण केलेला नाही. गेले 20 वर्ष राजकारण करत असताना गोरगरीब, कष्टकरी, दीनदलित, शेतकरी हे सर्व या ठिकाणी केंद्रबिंदू मानून आपल्याला समाजकार्य करण्याची आवड आहे आणि त्या हेतू ठेवून या ठिकाणी आपण गेले 20 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतोय. आणि गेल्या 5 वर्षापासून या भागातील पेनूर असेल, पाटकुला असेल, आडेगाव असेल, टाकळी असेल, वरकोटे असेल, औंढे असेल, कोथळे असेल, अंगफुले असेल, शेजबागोळ असेल, हे जे मतदारसंघातील गावं आहेत या ठिकाणी प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये असेल, प्रत्येकाच्या नडीअडचणीला असेल, प्रत्येक ज्यावेळेस मला एखाद्याने हाक दिली तर त्या ठिकाणी आम्ही साथ घालण्याची भूमिका या ठिकाणी गेले 5 वर्षापासून मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. शासनाचा निधीच्या बाबतीमध्ये गेल्या मागच्या वेळेस या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजन मालक, या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यशवंततात्या माने, आमचे नेते बाळराजे पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्याच्या उपर आपण या ठिकाणी बरेच दिवस समाजकारण करत असताना माझ्या माध्यमातून स्वखर्चातून सुद्धा विविध रस्ते असतील, पाणीपुरवठ्याच्या गोष्टी असतील, अनेक दवाखान्याच्या माध्यमातून असेल, बराचसा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी राहणार. जसं की शासनाच्या निधीची वाट न बघता तुम्ही स्वखर्चाने काही कामे केले, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हो, ज्या ठिकाणी निधी टाकता येत नाही, ज्या ठिकाणी ग्रामानंबर नसतो, त्या ठिकाणी शासनाच्या काही गोष्टी आपल्याला पैसे टाकता येत नसेल, त्या ठिकाणी आपण ज्या वाडी वस्तीवर रस्त्याची गरज आहे, त्या ठिकाणी मुरमीकरण असेल, खडीकरण असेल, पाण्याची सोयीची उपलब्ध असेल, या ठिकाणी सोडवण्याचा आपण प्रयत्न केला. जसं की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, जसं की रस्ते आहेत, त्यांना तुम्ही जास्त प्राधान्याने तिथे काम केलं आहे, तर त्याच्याबद्दल आणखीन काय वाटतं? आणि प्रश्न अनेक आहेत. या भागातील रस्त्याचेच प्रश्न आहेत, विजेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी प्राथमिक शाळा बऱ्याचशा ठिकाणी आहेत. प्राथमिक शाळेच्या खोल्याच्या संदर्भात असेल, भौतिक सुविधाचा प्रश्न असेल, ह्या सुद्धा आपण सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. जसं की आता लोकांच्या आरोग्यासाठी रक्तदान शिबिर, नेत्रदान म्हणजे आरोग्याच्या ज्या ज्या तपासणी आहेत, त्या तुम्ही राबवून घेतल्या आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही आणखीन पुढे काय करू इच्छिता? मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी विविध उपक्रम राबवत आहोत. त्यामध्ये सर्वरोग निदान शिबिर असेल, वैयक्तिक लोकांना लाभ घेण्याचा विषय असेल, शासनाच्या जे काही योजना असतील त्या आपण त्या ठिकाणी कॅम्प घेण्याच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी सातत्यानं राबवते. गेल्या 10 वर्षापासून सातत्य ठेवलेलं आहे आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आज आपण परवा पाहिलं, माझा चालू वाढदिवस 10 जानेवारीला माझा वाढदिवस होता. त्या माध्यमातून आपण नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशनच्या संदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण कॅम्प घेतले. त्या कॅम्पमध्ये जवळजवळ 3 ते 3.5-4 हजार लोकांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला. त्या सहभाग घेत असताना चष्मे वाटप आणि मोफत चष्मे वाटपाचे 1,500च्या आसपास आपण चष्मे वाटप केले. 400च्या आसपास मोतीबिंदूचे ऑपरेशन त्या ठिकाणी जे मोतीबिंदू ज्याला झाला होता, वयस्कर लोक असतील, गोरगरीब असतील, त्या लोकांचे आपण ऑपरेशन 400 लोकांचं करणार आहे. मागच्याच 2 दिवसापूर्वी त्यातल्याच 50 लोकांचं त्या ठिकाणी ऑपरेशन होऊन घरी ती लोक परतली. त्याचा आनंद मला आहे. जसं की जिल्हा परिषद गटामध्ये आता तुमच्यासोबत जे युवा आहेत किंवा जे तुम्हाला निवडून देणार आहेत, तर त्यांच्यासाठी तुमचं काय विजन असेल? युवकांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाला त्याच्या हाताला काम मिळलं पाहिजे. तो युवक सक्षम झाला पाहिजे आहे.
आणि सक्षम होत असताना त्या ठिकाणी माझ्या बाबतीमध्ये म्हटलं तर ह्या ठिकाणच्या प्रत्येक माझ्या सूरज उद्योगाच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ 100च्या आसपास लोकांना मी काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोरगरीब लोक आहेत त्या ठिकाणी डेअरीच्या माध्यमातून आपण त्यांना दूध गाईसाठी ॲडव्हान्स देऊन किंवा त्यांना भांडवल देऊन या ठिकाणी उभं करण्याचं काम केलेलं आहे. आणि दुसरं गोष्ट या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे, येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये आपण ह्या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे निवासी स्कूल काढतोय. त्यामध्ये अत्याधुनिक जे फॅसिलिटी आहेत, ज्या पहिलीपासून ते 12वीपर्यंत 12वीपासूनच्या जे दुसऱ्या जे काही फॅसिलिटी आहेत त्या आपण त्या ठिकाणी देणार आहे आणि ते थोड्या दिवसामध्ये आपण चालू करतोय. त्याचं माझं सगळं प्रोसेस चालू आहे. त्या ठिकाणी आपण 10 एकर जमीनसुद्धा त्या कोणासाठी घेतलेली आहे. त्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी तरुण नोकरीला लागतील, परंतु ज्या काही गोरगरीब आहेत प्रत्येकाला त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे. तर माझा पुढचा मानस आहे की जसं की मतदारसंघामध्ये फिरताना जनतेचा कल हा तुम्हालाच आहे, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तुम्हाला फिरत असताना गोरगरीब तरुण सहकारी वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी यांच्या बोलण्यातून असं येतं की तुम्हालाच मत का द्यावं. त्या ठिकाणी माझं वागणूक असेल, माझं काम करण्याची पद्धत असेल, या सगळ्या गोष्टीकडं मी म्हणण्यापेक्षा मला लोकच सांगतात की बा मी 100% तुम्हाला मतदान करणार आहे. आणि मी मतदान का करावं हा तुम्ही प्रश्न जे विचारताय त्याला सुद्धा मी सांगतो. लोक चांगलं आणि वाईट लोकांना 100% कळतं आणि चांगलं आणि वाईट बघणारी लोक आहेत आणि त्यात 100% मी प्रत्येक गोष्टीमध्ये कधीही राजकारण बघता त्या ठिकाणी 80% समाजकारण 20% राजकारण करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला आत्मविश्वास आहे या पेनोर गटातील मायबाप जनता या ठिकाणी मला 100% माझ्या हाकेला साथ देईल. तर हे होते भाजपाचे इच्छुक उमेदवार रामदासभाई चौरे. तर यांनी येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच युवा वर्गासाठी तर भरपूर कामे करतील, त्यांच्या समस्या सोडवतील याच्याबद्दल त्यांचा विश्वास त्यांनी लक्षवेध न्यूज नेटच्याशी संवाद साधताना व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा